नमस्कार, माझ्या कोकणची झुळूक यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, पूर्वी कोकणात भात शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जायची. तसेच मळणी देखील पारंपरिक पद्धतीने व्हायची. तर आजकालच्या ह्या यंत्रांच्या युगात या पारंपरिक पद्धती हळूहळू कमी होत चालल्या आहेत. तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर नवीन पिढी कोणी हा व्हिडिओ माझा पाहत असतील तर मळणी कशा प्रकारे घातली जाते ते मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे. तर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मंडळी, मळणी घालण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक खळं तयार करावं लागत असे. खळं म्हणजेच एक प्रकारचं अंगणच असायचं, किंवा तुमच्या दारासमोरील जर अंगण मोठं असेल तर त्याचा पण मळणीसाठी वापर केला जायचा. तर या अंगणात मधोमध एक लाकडी खांब पुरून ते व्यवस्थित सारवून घेतलं जायचं. अंगण सारवल्यानंतर साधारण थंडीच्या दिवसामध्ये म्हणजेच डिसेंबर जानेवारी या कालावधीत मळणी घातल्या जायच्यात. तर त्या अंगणात जे आपण शेतातनं भात कापलेलं असतं ते पसरून घेतलं जायचं आणि बैलांना त्या खांबाला जुंपून भातापासून धान्य वेगळं केलं जायचं. म्हणजेच गवतापासून धान्य हे बैलांच्या मदतीने वेगळं केलं जायचं. आणि हे धान्य वेगळं करून झाल्यानंतर जे उरलेलं गवत असतं ते पुढील दिवसात बैलांचं एक प्रकारचं खाद्य म्हणून ते गवत व्यवस्थितपणे स्टोअर करून ठेवलं जायचं आणि हे गवत बैलांना आपण खाद्य म्हणून वापरलं जायचं किंवा अजूनही वापरतात. तर अशा प्रकारे मित्रांनो, कोकणात बरेच अजून पारंपरिक प्रकार आहेत. तर हा मळणीचा सुद्धा पारंपरिक प्रकार मी आपल्यासमोर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करत आहे. तर माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.